नमस्कार. आज करायचा होता मसाले भात. मसाला भात तर सारखाच असतो, आठवड्यातनं एकदा दोनदा मी बनवत असते. तर त्या सुरुवातीला ना अगोदर कांदा असा बारीक कट करून घेतला. परत तेल कुकर आधीच तापाय ठेवलं होतं, त्यात तेल टाकलं 2 चमचे. परत लसूण टाकला आणि लसूण चांगला गरम झाला की मग नंतर कांदा जो बारीक कट करून घेतला होता, उभा कांदा चिरला होता, तो कांदा पण त्यात टाकला. तुम्ही बघू शकताय लसूण आणि कांदा तेलामध्ये 1-2 मिनटं छान असं परतून घेतले म्हणजे. आणि नंतर त्याच्यावर ना खडा मसाला जो असतो ना आपला तो टाकला. मला खडा मसाल्यातला हे जे पान आहे ना हेच आवडतं जास्त, म्हणजे बाकीच्या गोष्टी अजिबात नाहीत आवडत. त्यामुळे फक्त तेच टाकलं. तेजपत्ता जो असतो तो तेजपत्ताच तेवढा टाकला खडा मसाल्यातला. आणि मग नंतर टमॅटो, बटाटा, थोडीशी कोथिंबीर हे सगळं टाकून ते गरम करून घेतला. 5 मिनटं त्याला चांगलं असं. आणि वरनं थोडंसं कोथिंबीर टाकली आणि माझ्याकडून चुकून वाटी त्यात पडली होती. तर नंतर वाटाणा टाकला. हरभरे जे होते त्यातले थोडे हरभरे सोलले होते, ते टाकतानाच नेमकी वाटी पडली होती. जाऊ द्या, असू द्या, होत असतं कुणाकडून बी असं. तर नंतर सगळं म्हणजे बटाटा, कांदा, टमॅटो, वाटाणा हे सगळं टाकलं. आणि नंतर मग मसाले टाकायची बारी आली. मसाल्यामध्ये घरकुल मसाला, परत गरम मसाला, तिखट, घरात जे काळं तिखट असतं आपलं ते तिखट, हे सगळे मसाले, हळद वगैरे, मीठ टाकून नंतर तांदूळ घेतले. तांदळामध्ये मी छान असं तुरीचं म्हणजे तूर डाळ जी असते आपली, तूर डाळ टाकून ना भात बनवत असते. खूप छान लागतो. मुगाच्या डाळीचा पण आवडतो, पण जास्त नाही. जेव्हापासून मी असे तुरीची जी डाळ असते ना ते टाकून मसाले भात बनवते ना, तेव्हापासून खरंच खूप भारी मला समजले. म्हणजे भात छान लागतो मुगाच्या डाळीपेक्षा ना. मसाले भात तूर डाळ टाकून बनवला ना तर टेस्टी लागतो आणि खायला पण छान लागतो. तर मी बनवते. आणि सोबतच पापड, लोणचं आणि दूध. तर मला मसाले भातावर कंपल्सरी आवडतं. तर दुधाशिवाय मी भात म्हणजे मसाले भात जेव्हा करते तेव्हा मग दूध हे खातेच. तर असं आहे आजचं दुपारचं जेवण. तुम्हाला कसं